नमस्कार मंडळी, मी आदित्य पाटील. आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आता आहोत आपण कन्हेरी मठावरती. तर बघूया कन्हेरी मठामध्ये काय काय आहे ना, ते तुम्हाला दाखवतो मी. चरक प्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक शास्त्रज्ञ, काया चिकित्सा जनक म्हणून ते प्रसिद्ध होते. कनिष्क राजाचा राजवैद्य होता. आयुर्वेदीय वैज्ञ विज्ञान रूपी चरक संहिता त्याने लिहिली. त्यात आयुर्वेदाची उत्पत्ती, मूलतत्व, शरीर रचना, शारीरिक क्रिया, व्याधी उत्पत्ती व त्याचे निदान, शमन शोधन रूपी उपचारांची आणि पथ्य अपथ्यासंबंधी विस्तृत माहिती त्यात आहे. औषधाच्या गुणलक्षणाचा शोध घेऊन औषध वापरासंबंधी विधी विधान प्रमाणित केले. सुश्रुत म्हणजे याने ना 1120 प्रकारच्या व्याधी म्हणजे आजार, जे आताही काही नवीन आजार शोधले जातात त्याच्यापेक्षा पूर्वी ते म्हणजे माहिती होते. आणि 700 वनस्पतीजन्य औषधे म्हणजे वनस्पती झाडांपासून तयार होणारी 700 प्रकारची औषधं, आणि खनिजापासून तयार होणारी 64 औषधं, आणि प्राण्यांपासून तयार होणारी 57 औषधं यांचा शोध यांनी लावला. आणि आता बघा, डिलिव्हरी होताना बाळ येत नसेल तर त्याला म्हणजे काय सिझरिन म्हणतात ना, तर ते त्यांनी काय बघा, प्रथम सगळ्यात पूर्वी की प्रसूती योग्य मार्गाने होत नसल्यास मूल बाहेर काढण्याच्या तंत्राचा प्रयोग जगात सर्वप्रथम सुश्रुत यांनी केला. म्हणजे जे आज सिझेरियन करतात किंवा बाळ हे करतात ते पूर्वी झालेलं आहे. म्हणजे जो आपला इतिहासात जे दिलेला आहे ना, तेच इकडे आपल्याला दाखवलं गेलेलं आहे. सुंदर असं मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे. हे बघू शकता. जीवक म्हणजे नाव प्रसिद्ध आहे. नाडी वैद्य म्हणजे नाडीवरून नाडीचे जे ठोके पडतात त्यावरून काय नेमका आजार झालाय बघा, पूर्वीचे ते वैद्य तसे तपासायचे. ते त्यांनी ते शोध केले आहेत. म्हणजे आज न्यूटनने जो शोध लावला म्हणतो ना गुरुत्वाकर्षणाचा, तो पूर्वी त्यांनीच लिहिलेला आहे.
डोंगरावरून पडणारा दगड, धबधब्याचे पाणी आणि ढगातील पाणी खालीच का पडते, या कुतूहलातून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. रसायनशास्त्रज्ञ. म्हणजे रसायन शोधतायत. हा, आणि ती पण अशी जी धोकादायक नाही किंवा शून्य प्रदूषण करणारी. भास्कराचार्य, महान ज्योतिषशास्त्रज्ञ. बारा बलुतेदार असायचे, म्हणजे गावातल्या प्रत्येकाची गरज एकमेक भागवली जायची. म्हणजे मडकी बनवणारा एखाद्याला मडकं पाहिजे त्याला देणार आणि त्याच्याकडून धान्य घेणार शेतकऱ्याकडून. तसा हे होते पाथरवट. पाथरवट म्हणजे दगड फोडणारे. आजही आपल्याकडे दगड फोडणारे येतात बघा, ज्याला इंग्रजीमध्ये स्टोन ब्रेकर, स्टोन कटर पण म्हणतात. मग हे दगड कसे फोडायचे बघा, त्यांच्या हातात मोठी पहार दिसते. तर 12 बलुतेदारांपैकी हे एक आहे. म्हणजे दगडाचा लागतो त्या खेळामध्ये. त्याच्या पायावर बघा जखम दाखवलेली आहे, पट्टी बांधली, म्हणजे खेळताना लागतोय तरी पण खेळतोय. हनुमान मंदिरातील प्रवचन आहे आणि ऐकायला बसतो. पोथी वाचतायत ते आणि ते ऐकतायत. हा, ऐका.